तर तुम्ही बघतच आहात की आपण चाललो आहोत गणपतीपुळेला। तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर गणपतीपुळेला जाता जाता थांबलो आहोत आपण डेरवनला सुद्धा ना। डेरवनमध्ये पण खूप सुंदर सुंदर बघण्यासारखं आहे। गणपतीपुळेला पोचल्या पण राडा केला मस्तपैकी। गणपतीपुळेला पोचलो, दर्शन घेतलं, त्याच्यानंतर बीचवर गेलो, तिकडे पण बाईक चालवली, बीचवर एन्जॉय केला, राडा राडा। तर इकडे एक दादा आहे, तो आपल्याला घोषणा देतो, त्याच्या घोषणा ऐका, अंगावर काटे येतात, एक नंबर। निघता निघता झाला आमचा पचका। सो गाईस, तुम्ही बघतच आहात की आपण फायनली गणपतीपुळेला पोहोचलो। पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण गणपतीपुळेला यायला निघलो आहोत आणि आता मी सेकंड एपिसोड चालू केले। तर सर्वात प्रथम दर्शन करून घेऊ। बघू शकता फायनली गणपतीपुळेला पोहोचलो आम्ही। नंतर गाडीमधनं सगळं सामान बिमान काढला, ते शूट नाही केला, बसमध्ये झोपलो, जेवला, तिथनं जेवलो, नंतर दर्शन घेतला। दर्शन शिवाजी महाराजांच्या इकडे बघायला गेलो। पाठीमागं गणपतीपुळेला पोहोचलो फायनली। पाठीमागं मंदिर बघू शकता तुम्ही, इकडं सनसेट होत आहे। तर चला आता आम्ही दर्शन घेतलं मस्तपैकी, लवकर येऊन दादा बिदा। बाकी लेडीजचं तुम्हाला माहिती आहे, टाईमपास असतंच, लेडीज घेतील मागची दर्शन। पुढचा व्ह्यू बघा, सनसेट होतं थोड्याच मिनटात। काय नाही, इकडं मंदिर। दादा पोच देऊन थांबले फोटो काढायला। हार आम्ही ऑगीला पण आमच्या सोबत आणले। ऑगी 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 बॅग बेटा, बाप्पाचे पाय पडला। फायनली दर्शन झालं आमचं मस्तपैकी। दर्शनाला लाईन पण नव्हती, तर दर्शन घेतलं आम्ही। तर आता आम्ही आलो आहोत बीचवर सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करायला। तर चला मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू ना। काही काही बाईक बिकच्या राईड्स असतील त्या पण चालू मस्तपैकी। तर इकडं बघू शकता पप्पा आणि दादा गाडी चालवत आहे, एक नंबर 1 साईडमध्ये मामा म्हणजे, त्यांच्यानंतर मी चालवीन बाई। आपण होतो ना, माझं वाजव 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 तर हे बघा, फर्स्ट टाइम यश दादा सोबत गाडी चालवली, तर आता सेकंड टाइम संकल्प सोबत गाडी चालवते। भैयानी इमानदारीने दिली चालवायला, मी रेमटवत होतो। बस त्याला कापाय चालवले मी दोनदा मस्तपैकी, फुल मजा। याने तर 50 स्पीडच्या वरती घेतली, 50 साधा काम बाहेर पलवली रेमटवली गाडी बघी त्याची। झाला गेला तर फोटो नाही ना। तर आता बघू, मला घोड्यावर बसायचं आहे, पण घोडा बोलतो तुला नाही बसून देणार, तू भीक मागायचं। आता कसा वाटला? मस्त पैसा वसूल आहे एवढा पण मजा आली। सो गाईज, मी थोड्या मिनटापूर्वी बाईक चालव होतो, नाही तशी बारीक पोरा पाण्यामध्ये उतरली, तर मी पण बारीकच आहे, मी कुठं मोठा आहे, मग मी पण आहे ना जोड देऊन उतरलो पाण्यात। आता एरियासारखा पाण्यात भिजतं मी पण, हे बघा काय झालं, सदम्याने मी सदम्यामध्ये। काय करू, आमच्या उडी मारू नये। ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे ना, इकडं कालोख पण पडायला लागलेला आहे। तर आता जाऊ रूमवर गेल्यावर आंघोळ बिंगोळ करू मस्तपैकी, त्याच्यानंतर जेवण बनवू। वर्ष आलो, त्याच्यानंतर जेवून घेतला, खिचडी भात करता जेवायला म्हणून खिचडी भातची थोडासा जेवला, तेव्हा शूट नाही केला।
तर ते जेवण झालं आमचं. त्याच्यानंतर आम्ही चालत आलो गणपतीपुळ्यामध्ये आईस्क्रीम घ्यायला. तर आधी आईस्क्रीम घातलं, आईस्क्रीम घातलं. नंतर दादाचा ना उपवास होता, आम्हाला उपवास नव्हता. मग घरी गेला चिकन करायचं म्हणजे रूमवर. तर ते आईस्क्रीम दाखवतो कसा काय. तुम्ही कुठला घेतलाय? मी घेतलाय चोको चिप्स दे मला. शाही अंजीर घेतलाय मी. शाही अंजीर चोको चिप्स. रिव्ह्यू कसं आहे? चांगलं आहे. चॉकलेट मी खाऊन घेतात आईस्क्रीम. तर आम्ही बीचवरशी आलो त्याच्यानंतर मी डायरेक्टली आंघोळ गेलो. त्याच्यानंतर मी चिकन आणायला गेलो, कारण की रात्री आम्हाला चिकन बनवायचं होता. तुम्ही आता बघू शकता मी चिकन बनवायला घेतले. आणि मग चिकन घेऊन आलो. थोडासा चिकन जेवणासोबत बनवला, भातासोबत खायला. तेव्हा चिकन खाला. तर आता राहिलेला चिकन मॅरिनेट करून ठेवलेला. आम्ही रात्री 12 वाजून गेल्यावर दादा सांच्यासोबत, म्हणजे रविवार उगवल ना, मग तेव्हा चिकनचे पकोडे खाऊन टाकू मस्तपैकी. तर आता आम्ही पकोडे तळायला घेतले. आणि दिया दिदी आहे, डबल सानिया दिदी आहे, कशिश दिदी आहे, मी आहे, सिकंदर दादा आहे, रुपेश दादा. तर चला चिकनचे पकोडे आम्ही तळून घेतो मस्तपैकी. तशी मजा मस्ती करताना मी ब्लॉगच नाही शूट केला. त्याच्यानंतर डायरेक्ट आईस्क्रीम खायला गेलो, तेव्हा शूट केलताना. आता चालू केले चिकनचे पकोडे तळताना. तर तशी पीस चालताच विषय निघाला की एक फेमस बीच आहे, तिथं पण जायचं आहे. सो गाईज गणपतीपुळ्याला आल्यावर आणि गणपतीपुळे साईडचा फेमस बीचवर नाही गेलो तर गणपतीपुळ्याला आलेलं की काय मजा. तर आम्ही नेक्स्ट पार्टमध्ये आरेवारे बीचला सुद्धा जाणार आहोत. तर तुम्ही आरेवारे बीचचा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे, एकच नंबर. तू टेटा काढ ना, त्याचं पाणी निघतं सगळा. त्याचं पाणी निघतं बोलतं. टेटा काढू कसं आहे तर आज मोरून पहिले आता वाट लावणार आहे. काल बघितलं असाल तुम्ही, आम्ही रात्रीचं चिकन केला 12च्या नंतर, कारण की दादाचाही खाला नव्हता ना, त्यामुळं काल 12च्या नंतर चिकन केला मस्तपैकी खाला. आणि मी ब्लॉगच नाही शूट केला काल. जेवण वाढताना बोला, चिकन करताना बोला, बस ते समजा काय शूट करायला भेटलाच नाही. गाणी बिणी बोलत होतं त्यामुळं. आणि संजय करताना काय की करायला आम्हीच होतो ना, दुसरी म्हणजे जिम्मेदारी आमचीच होती जेवण बिवण वाढायची, म्हणून तेव्हा शूट नाही केला. विसराचा ब्लॉग शूट करायला. तर कालचा ब्लॉग पण नव्हता एंड केला, तर आता ब्लॉग एंड करते. बघितलं असाल तुम्ही आपण गणपतीपुळ्याला आलतो. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल कुठं जायचं. पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला आजचा ब्लॉग इथे एंड करू हा ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.